उल्हासनगरच्या कैलास कॉलनी चौकात 22 मे रोजी दोन भावांची किरकोळ वादातून गोळीबार करून हत्या करण्यात आली होती। या प्रकरणात पोलिसांनी सर्व आरोपींना मोक्का लावला आहे। सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी याबाबतची माहिती दिली आहे। कैलास कॉलनी चौकात वर्चस्वाचा वाद आणि जुने वाद यातून 22 मे रोजी दोन गटात हाणामारी होऊन गोळीबार झाला होता। यात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला होता। या प्रकरणी पोलिसांनी चंद्रशेखर बिरादार, अजय राव, अजीज शेख, सागर पाटील, अदालत खान, कल्पेश म्हात्रे, अमन चौहान आणि प्रणय निकम यांना अटक केली होती। या सर्वांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा म्हणजेच मोक्का कायदा लावण्यासाठी हिल लाईन पोलिसांनी प्रस्ताव सादर केला होता। या सर्वांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा म्हणजेच मोक्का कायदा लावण्यासाठी हिल लाईन पोलिसांनी प्रस्ताव सादर केला होता। त्याला अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय जाधव यांनी मान्यता दिली आहे। त्यानुसार बुधवारी ठाणे विशेष मोक्का कोर्टात सर्व आरोपींना सादर करण्यात आलंय। यावेळी पोलिसांना चार्जशीट दाखल करण्यासाठी अतिरिक्त 90 दिवसांचा वेळ कोर्टानं वाढवून दिल्याची माहिती अंबरनाथ विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली आहे। हिल लाईन पोलीस स्टेशन अंतर्गत मे महिन्याच्या 22 तारखेला कैलास कॉलनी या ठिकाणी दोन भावांची बंदुकीच्या सहाय्याने हत्या करण्यात आलेली होती। त्यामध्ये हिल लाईन पोलीस स्टेशन येथे रितसर एक गुन्हा दाखल झालेला होता। याच्यामध्ये एकूण 9 आरोपी निष्पन्न झालेले होते। त्यामध्ये चंद्रशेखर बिराजदार, अजयराव, अजीज शेख, सागर पाटील, अदालत खान, कल्पेश म्हात्रे, अमन चौहान, प्रणय निकम आणि अजून एक जो फरार आरोपी आहे, असे 9 आरोपी निष्पन्न करण्यात आलेले आहेत। या गुन्ह्यातील आरोपींची जी गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे त्या पार्श्वभूमीचा अभ्यास करून त्यांचा एक सविस्तर जो प्रस्ताव जो आहे तो माननीय अपर पोलीस आयुक्त कल्याण विभाग यांच्याकडे सादर केलेला होता। त्यामध्ये मोक्का कायद्याअंतर्गत कलमांचा जो हे आहे समावेश करण्यात यावा म्हणून तो प्रस्ताव सादर केलेला होता। त्या प्रस्तावाला माननीय अपर पोलीस आयुक्त यांनी मंजुरी दिली आहे। सदर याच्यामध्ये आजच माननीय न्यायालयामध्ये सुनावणी झालेली आहे। त्याच्यामध्ये आपल्याला 90 दिवस जे आहेत हे चार्जशीट टाकण्यासाठी एक्सटेन्शन मिळालेलं आहे। त्याबाबतचा जो तपास आहे आम्ही स्वतः करीत आहोत। सागर पाटील याच्याविरुद्ध यापूर्वीचे दाखल गुन्हे आणि त्यामध्ये माननीय न्यायालयाने घेतलेली दखल याचा अंतर्भाव या गुन्ह्यामध्ये केलेला आहे। त्याचबरोबर इतर आरोपीवर जे दाखल गुन्हे आहेत त्याचासुद्धा माननीय न्यायालयाने दखल घेतलेली होती आणि त्या दखलेच्या आधारेच या गुन्ह्याला जो आहे तो मोक्का कायदा लागलेला आहे।